नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वजण ह्या अन्वीवर ओरडत असतात। काकू म्हणते की अगं कुणाशी बोलायची ही पद्धत असते का? तेव्हा मात्र रेश्मा आपल्या मोबाईलमध्ये एक न्यूज वाचते, कारण दहेगावमध्ये राघव रत्नपारकी या IPS ऑफिसरला गुलाबरावच्या ह्या हल्ल्यामध्ये गोळी लागलेली असते आणि त्या गुलाबरावला त्या राघव रत्नपारकी IPS ऑफिसरने पकडलेले असते। हे सर्व त्या न्यूजमध्ये लिहिलेले असते। तर मधू रेश्माच्या हातातील मोबाईल घेते आणि ते सर्व वाचून तिला तर धक्काच बसतो आणि राजश्री तर रडतच असते आणि देवाला म्हणत असते की माझ्या राघवला सुखरूप राहून दे। तेव्हा लगेच अन्वी म्हणत असते की कोणीही टेन्शन घेऊ नका, कारण ह्या फेक न्यूज असू शकतात। तेव्हा काकू म्हणते की अन्वी तू जे बोलते तेच खरं होऊन दे आणि मधू तू लगेच राघवला फोन कर। तर मधू लगेच राघवला फोन करते। राघव काही उत्तर देत नाही, तर लगेच मधू ही विनायकच्या मोबाईलवर फोन करते। मधूचा फोन बघून विनायक तर खूपच घाबरतो आणि घाबरूनच तो फोन घेतो। तेव्हा मधू म्हणते की अरे विनायक, बाबा कुठे आहेत आणि त्यांना गोळी लागली की काय? तेव्हा विनायक घाबरतो आणि काही उत्तर देत नाही। तर सावी फोन घेते आणि सावी म्हणते की मी सावी बोलते आणि राघव काकांना खरंच गोळी लागली होती, पण माझ्या आईने त्यांना वेळेवर घरी आणले आणि बरे सुद्धा केले आणि आता ते एकदम व्यवस्थित आहेत, आराम करतात। तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो। मधू म्हणते की विनायक तू बाबांची काळजी घे। तेव्हा मधू फोन ठेवते। काकू म्हणते की इतकी मोठी गोष्ट झाली आणि ह्या मुलाने आपल्याला थोडं सुद्धा का सांगितले नसेल? मधू सुद्धा तेच बोलते की राघवने का सांगितले नसेल? तर मधू म्हणते की मामी मी एक काम करते, मी लगेच आत्ता दहेगावला जाते आणि तिथे काय परिस्थिती आहे ती डोळ्यांनी बघते। मधू लगेच ड्रायव्हर सोबत तिकडे जाण्यासाठी निघलेली असते आणि राजश्री म्हणते की जाताना मणिमंगळसूत्र हे गळ्यामध्ये घालून जा, कारण तुमचे लग्न तर आता झालेलेच आहे, काहीच विधी बाकी आहे। तर मधू लगेच जायला निघते। त्यानंतर इकडे राघव आणि सिंधू हे हॉस्पिटलमधून घरी येत असतात। राघव म्हणतो की आता रिपोर्ट सर्व नॉर्मल आहे, घरी जाऊ आणि लवकरच मी बॅग भरतो, कारण आता मला घरी जावे लागणार। तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्हाला घरी जाण्याची परमिशन नाही दिली अजून, कारण तुम्ही अजून व्यवस्थित असे ठीक नाही। तर लगेच राघव म्हणतो की लगेच आमच्यामुळे कुणाला जास्त त्रास नको। सिंधू म्हणते की तुम्ही दुसऱ्याच्या त्रासाचा कधीपासून इतका विचार करायला लागलात? सिंधू म्हणते की जखम अजून ओली आहे, भरायला टाइम लागेल आणि इतक्या लांब जायचे आहे, घर इतके जवळ नाही तुमचे आणि जखमला जर काही झाले तर त्यातून रक्तसुद्धा येऊ शकते, त्यामुळे प्लीज तुम्ही कुठेही जाणार नाहीत। राघव म्हणतो की मी तुला सांगितले ना, मी येथे थांबणार नाही। राघवही ऐकायला तयार नसतो आणि सिंधू सुद्धा। राघव म्हणतो की सिंधू अजून सुद्धा तू छाटे आहे। सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही सुद्धा नाही बदललात। तेवढ्यात एक माणूस स्कूटीवरून येतो, म्हणजे तो गावातलाच असतो। सिंधूला म्हणतो की काय सिंधू, हेच तुमचे मिस्टर आहेत का? आणि तुमची जोडी खरंच अगदी खूप छान आहे। तेव्हा सिंधू म्हणते की हो। तर ते माणूस विचारतो की जेव्हा गुलाबरावच्या ह्या हल्ल्यामध्ये या राघव रत्नपारकी यांना गोळी लागली तेच हे ऑफिसर आहेत का? सिंधू म्हणते की हो, पण ते माझे मिस्टर नाहीत। तर तो माणूस सॉरी बोलतो आणि सिंधू म्हणते की आम्ही त्यांच्याच उपचारासाठी येथे जवळ हॉस्पिटलला आलो होतो, पण रिक्षा वगैरे काहीच भेटेना म्हणून वाट बघतोय। तेव्हा तो माणूस म्हणत असतो की ओ सिंधू डॉक्टर, तुम्ही एक काम करा, माझी स्कूटी घेऊन घरी जा, कारण तुम्ही सुद्धा इतरांसाठी खूप काही मदत करत असतात, एकदा आम्हाला सुद्धा तुमची मदत करण्यासाठी संधी द्या। तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तर तो माणूस म्हणतो की नाही आणि गाडी तुम्ही बिंदास्त घेऊन जा। तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे, मी मंगेशला गाडी पोहोच करण्यासाठी सांगते। तेव्हा तो माणूस सिंधूला आणि राघवला घरी जाण्यासाठी गाडी देतो। तर सिंधू म्हणत असते की राघव सर चला आपण गाडीवरून घरी जाऊ। राघव म्हणतो की नाही, मी गाडीवरून घरी नाही येणार। सिंधू म्हणते की मला हौस नाही गाडी चालवण्याची, तुम्हाला घरी व्यवस्थित नेण्यासाठी मी ही गाडी घेतली। तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे, पण गाडी मी चालवतो। सिंधू म्हणत असते की नाही, तुम्ही व्यवस्थित मागे बसा, गाडी मी चालवणार। तेव्हा राघव हा सिंधूच्या मागे बसतो आणि हेल्मेट घालत असताना दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि राघव हा सिंधू हे घरी येत असतात। त्यानंतर इकडे विनायक आणि सावी चोर पोलिसाचा खेळ खेळत असतात।
तेवढ्यात मधू ही दरवाजात येते आणि दरवाजा वाजतो. तर सावी म्हणते की विनायक हा तुझ्या आईचाच आवाज आहे ना? तेव्हा विनायक म्हणतो की हो. तेव्हा सावी ही दरवाजा उघडते आणि सावीला बघून मधू खुश होते आणि तू सावीच आहे ना असे विचारते. तेव्हा लगेच विनायक म्हणतो की मधू काकू तू तर लगेच आली. तेव्हा मधू म्हणत असते की आता तुझ्या बाबांचं माझं लग्न झालं त्यामुळे तू मला काकू नाही तर मम्मा म्हण. तेव्हा विनायक हा मधूला मम्मा म्हणण्यासाठी लागतो. विनायक म्हणतो की बाबा आणि ह्या सिंधू डॉक्टर काकू आहेत ना, त्या बाबांचा एक्सरे काढण्यासाठी हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते आत्ताच येतील. सावी पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर मधू म्हणते की विनायक काय झाले, गोळी कशी लागली बाबांना ते सर्व मला सांग. तेव्हा विनायक झालेला सर्व प्रकार सांगतो आणि सिंधू काकूने त्यांना वेळेत वाचवले आणि आता ते पूर्णपणे बरेच आहेत असे विनायक सांगतो. तर सिंधू आणि सावीचा फोटो हा जवळच असतो, मात्र मधूचे त्याकडे लक्ष जात नाही. त्यानंतर इकडे राघव आणि सिंधू स्कूटीवरून येत असतात. तर राघव हा मागेच बसलेला असतो. सिंधू म्हणते की व्यवस्थित बसा, गाडीवर इतकी हालचाल का करता. तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की तुमची काळजी घेणे ही माझे कर्तव्य आहे आणि इतक्या लवकर मी तुम्हाला माझ्यापासून सुटून देणार नाही, कारण तुमची जखम अजून व्यवस्थित बरी झाली नाही. तेव्हा राघव म्हणत असतो की आम्हाला सोडून आली तेव्हा आमचा विचार केलास का सिंधू तू. राघव सिंधूला धरून बसतो आणि सिंधू राघव मस्त असे घरी येत असतात. राघवच्या जखमेला त्रास तर होतच असतो. त्यानंतर इकडे राजश्री मधूला फोन करते आणि तू व्यवस्थित तिथे पोहोचली का आणि आता सर्व काही ठीक आहे ना. तेव्हा मधू म्हणत असते की हो येथे सर्व ठीक आहे आणि पण राघव हा अजून माझी त्याची भेट झाली नाही, कारण सावीची आई त्याला घेऊन हॉस्पिटलला गेलेली आहे एक्सरे काढण्यासाठी. तेव्हा राजश्री म्हणत असते की खरंच त्या डॉक्टरांचे किती आभार मानावे तेच कळत नाही, कारण आज आपल्या राघवचे प्राण तिच्यामुळे वाचले. तेव्हा राजश्री म्हणते की एक काम कर, राघव घरी आला ना तू त्याला घेऊन डायरेक्ट इकडे ये, आपण इथे आल्यानंतर काही ट्रीटमेंट करू. तेव्हा मधू म्हणते की हो ठीक आहे. तेव्हा लगेच राजश्री फोन ठेवते. त्यानंतर मधू ही सावी आणि विनायकला विचारते की ते कधी येतील हे सांगून गेले की काय. तेव्हा सावी म्हणत असते की नाही, हॉस्पिटल तर बरेच लांब आहे. आणि तेवढ्यात सिंधू आणि राघव हे घरी येतात. तर सिंधूने राघवला धरलेले असते आणि सावी लगेच ही मधूला आवाज देते की काकू माझी आई आणि पोलीस काका आले. तेव्हा मधू ही समोर येते आणि सिंधूला बघते. सिंधू ही मधूला बघते तर सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. मधूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असते ते बघून सिंधूला आणखीनच वाईट वाटते आणि सिंधू लगेच राघवच्या हातातील हात सोडून देते. तर राघवला मात्र मधूचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर सिंधू ही आतमध्ये जाते आणि खूप रडत असते, कारण तिला खूप त्रास होत असतो आणि राघवबरोबर लग्न केल्याचे सर्व क्षण तिला आठवतात. तर इकडे मधू ही राघवला विचारत असते की राघव सिंधू जिवंत आहेस ना आणि तीच सिंधू आहे का ती. तेव्हा राघव काही उत्तर देत नसतो. तेव्हा मात्र इकडे सिंधूला आपल्या रूममध्ये रडत असताना एक सर्व क्षण आठवतात. सिंधू म्हणत असते की ज्या बाईमुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला तिच्याशीच राघवने लग्न केले आणि ते सुद्धा इतक्या लवकर मला विसरून. आणि मधुताईंनी तर त्यांना जे हवं होतं ते शेवटी मिळूनच घेतलं, कारण घरातून आमच्या संसारात मधुताईमुळे अंतर आले होते आणि शेवटी ते त्यांनी साध्यच केलं. तर सिंधू खूप रडत असते. तेव्हा सिंधूला विनायक हा मधूला मम्मा म्हटल्याचं आठवते आणि तिच्या डोळ्यामध्ये आणखीनच पाणी येत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रत्नाकर राघवला फोन करतो आणि आम्हाला उद्या लगेच तिकडे निघणार आहोत तुला भेटण्यासाठी, आणि त्या आल्यानंतर आमची त्या डॉक्टरांशी तरी ओळख होईल आणि त्यांची तरी भेट होईल. तेव्हा राघव काही उत्तर देत नसतो. त्यानंतर इकडे मंगेश सिंधूला समजावत असतो की तू राघवला सर्व काही सांगून टाक, अजूनसुद्धा वेळ गेली नाही. सिंधू म्हणत असते की नाही, राघव आता आयुष्यात खूप पुढे गेले आहे, त्यांच्या आयुष्यात आमच्याशी कोणतीही अशी जागा राहिलेली नाही आणि पहिली बायको जिवंत असताना त्यांच्या लग्नाला कोणतीही अशी मान्यता नसेल, त्यामुळे हक्क तुझा आहे, तू राघवबरोबर जा, या विषयावर बोल. तेव्हा सिंधू विचार करत असते. तेव्हा आता सिंधू राघवबरोबर बोलणार का आणि आता काय निर्णय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.